सर्जिकल नर्सिंग मधलं ऑप्थेल्मॉलॉजी आणि ऑप्थेल्मिक नर्सिंग मधलं ग्लुकोमा हा चॅप्टर आपण टॉपिक कव्हर करणार आहे. तर ग्लुकोमा काय असतो, त्याच्यामध्ये कुठली ट्रीटमेंट घेतात आणि ग्लुकोमाचे टाइप्स कोणते कोणते हे बघणार आहे आपण. तर पहिले इंट्रोडक्शन. टर्म ग्लुकोमा is a term used to refer group of the ocular condition characterized by the optic nerve damage. Glaucoma occurs as a result of the increased intraocular pressure caused by the malformation or malfunction of the eye drainage system. जे ग्लुकोमा आहे, ग्लुकोमा हा शब्द कधी यूज करतात, ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑक्युलर कंडिशन एकत्र येऊन ऑप्टिक नर्वला डॅमेज करतात, या कंडिशनला बोलतात ग्लुकोमा. ग्लुकोमा मध्ये काय होतं, जो आयओपी म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर येतो, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन झालेले बघायला पडतात. तर आयओपी इंट्राऑक्युलर प्रेशर नॉर्मली किती असतो, 19 to 21 इंचेस पर मर्क्युरी एवढा असतो. द इन्क्रीज प्रेशर कॉज द कंप्रेशन ऑफ द रेटिना अँड ऑप्टिक नर्व अँड कॉज प्रोग्रेसिव्ह परमनंट लॉस ऑफ द आयसाइट इज लेफ्ट अनट्रीटेड. जर हा प्रेशर कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहिला तर ह्याच्यामुळे जे रेटिना आणि ऑप्टिक नर्व मध्ये आपल्याला डॅमेज झालेला बघायला भेटतं. आणि जर हा प्रेशर असंच इन्क्रीज झालेला आपण ठेवला विदाउट ट्रीटमेंट, तर पेशंट मध्ये विजन लॉस झालेला आपल्याला बघायला भेटतं. तर डेफिनेशन, ग्लुकोमा इज अ group of disorder characterized by abnormally high etiology म्हणजे causes काय काय आहेत ग्लुकोमाचे. ते इंट्राऑक्युलर प्रेशर्स हा मोर दॅन 24 mm एवढा होतो आणि ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे पेशंट मध्ये ग्लुकोमा बघायला भेटतो. त्याचे रिस्क फॅक्टर काय काय, जेनेटिक फॅक्टर्स मध्ये फॅमिली हिस्ट्री मध्ये जर म्हणजे आधी फॅमिलीमध्ये कोणला सेकंडरी जनरेशन किंवा थर्ड जनरेशन मध्ये जागा भेटली ग्लुकोमा झालेला असेल, त्या कंडिशन मध्ये पण जनरेशन हा डिसीज पास आउट होतो. एजिंग मध्ये अबोव 40 इयर्स हा ग्लुकोमा होणे कॉमन पेशंट मध्ये. जर कोणत्याही प्रकारचा आय ट्रॉमा झाला असेल किंवा आय इंजुरी झाली असेल, ऍक्सिडेंट झाला असेल हेडचा, त्यावेळेस पण पेशंटला ग्लुकोमा होण्याची चान्सेस असतात. हायपरटेन्शन मध्ये पण सिव्हिअर मायोपिया, ऑक्युलर सर्जरी, डायबेटिक मेलायटिस अँड मायग्रेन हेडेक. अजून रिस्क फॅक्टर इमोशनल एक्साइटमेंट. इमोशनल एक्साइटमेंट अँड कॅफिन कंझम्पशन. कॅफिन कंझम्पशन मध्ये काय होतं, इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर होतो. आणि इथिनिसिटी मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला पेशंट मध्ये, मोर कॉमन इन ब्लॅक पीपल कम्पेअर्ड टू द व्हाईट पीपल. इथिनिसिटी हे कोणामध्ये कॉमन असते, ब्लॅक पीपल म्हणजे जे आफ्रिकन पीपल्स त्यांच्यामध्ये इथिनिसिटी आपल्याला जास्त बघायला भेटते. इथिनिसिटी म्हणजे काय, इथिनिसिटी म्हणजे काय, एक कल्चरल बॅकग्राऊंड असतं, त्याला बोलतो इथिनिसिटी. पॅथोफिजियोलॉजी कशी म्हणजे ग्लुकोमा कसा होतो, त्याची पॅथोफिजियोलॉजी. तर एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं कशामध्ये, ऍक्वेस ह्युमरस मध्ये. आईमध्ये चेंबर असतात, एक ऍक्वेस ह्युमरस असतो आणि डिक्रीज आउटफ्लो ऑफ द ऍक्वेस ह्युमरस. म्हणजे जेवढा अमाऊंट मध्ये ऍक्वेस ह्युमरस होते तेवढा ऍब्झॉर्ब पण झाला पाहिजे, पण या कंडिशन मध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. त्याच्यामुळे ऍक्वेस ह्युमरसचा अमाऊंट वाढल्यामुळे इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर होतो. इंट्राऑक्युलर प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे इस्चेमिया ऑफ द नर्व होतो. इस्चेमिया म्हणजे ऑक्सिजन सप्लाय हा टिश्यूला, आईच्या टिश्यूला पोहोचत नाही आणि ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यामुळे, इस्चेमिया झाल्यामुळे जे ऑप्टिक नर्व आहे त्याला डॅमेज होतं आणि लॉस ऑफ विजन आपल्याला पेशंट मध्ये बघायला भेटतो. तर ग्लुकोमाचे क्लासिफिकेशन एक असतो कंजेनायटल, एक असतो ॲक्वायर्ड. तर कंजेनायटल मध्ये असतात ट्रू कंजेनायटल, इन्फेंटाईल अँड ज्युवेनाईल. ॲक्वायर्ड मध्ये असतात प्रायमरी ग्लुकोमा आणि सेकंडरी ग्लुकोमा. तर एक एक करून बघूयात आपण आता ग्लुकोमा क्लासिफिकेशन बघूयात आपण. पहिले कंजेनायटल ग्लुकोमा. कंजेनिटल ग्लुकोमा हा रेअर अमाऊंट मध्ये आपल्याला रेअरली खूप दिसतो पेशंट मध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, ऑकर्स व्हेन द कंजेनिटल डिफेक्ट्स इन अँगल ऑफ द एंटेरियर चेंबर
obstruct the outflow of the aqueous humorous. If remain untreated, cause damage to the optic nerve damage and blindness. कंजेनिटल मध्ये काय होतं, बाय बर्थ डिफेक्ट जे आपल्या अँटेरियर चेंबर आहे त्याच्या ऑब्स्ट्रक्शन मध्ये त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं आणि जो आउटफ्लो आहे aqueous humorous तो प्रॉपर अमाऊंट मध्ये होत नाही आणि जे aqueous humorous जे फ्लुइड आहे ते आउटफ्लो न झाल्यामुळे जर ती कंडिशन तशीच ठेवली तर ऑप्टिक नर्व डॅमेज होतात आणि पेशंट मध्ये आपल्याला ब्लाइंडनेस झालेला बघायला भेटतो. तर याच्यामध्ये पहिलं ट्रू कंजेनिटल ग्लुकोमा when occur when the IOP increase during the intraocular period. The child is born with the ocular enlargement occur in 40% of the cases. True congenital glaucoma ट्रू कंजेनिटल ग्लुकोमा मध्ये काय होतं, आपला जो इंट्राऑक्युलर प्रेशर आहे हा इंट्राऑक्युलर प्रेशर हा इन्क्रीज होतो बाय बर्थ म्हणजे इंट्रायुटेराइन म्हणजे बेबी जेव्हा मदरच्या मध्ये असते तेव्हापासूनच हा इंट्राऑक्युलर प्रेशर हा इन्क्रीज झालेला बघायला भेटतो. आणि चिल्ड्रन इज बॉर्न विथ द ऑक्युलर एनलार्जमेंट आणि ज्यावेळेस चिल्ड्रन बॉर्न होतो त्यावेळेस त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला ऑक्युलर एनलार्जमेंट झालेलं बघायला भेटतं आणि हे आपल्याला अशा पद्धती ह्या टाईपच्या केसेस आपल्याला 40% एवढ्या दिसतात. ज्याने इन्फंटाईल ग्लुकोमा ह्याच्यामध्ये काय बघायला भेटतं आपल्याला ऑकर ड्युरिंग द थर्ड बर्थडे म्हणजे 3 वर्षानंतर आपल्याला चाइल्डच्या बर्थच्या 3 वर्षानंतर बघायला भेटतं आणि अशा प्रकारचे केसेस आपल्याला 10% बघायला भेटतात. आणि ज्युव्हेनाइल ग्लुकोमा हा 3 years to 16 years मध्ये आपल्याला जर पेशंटला चाइल्डला ग्लुकोमा झाला तर तो असतो ज्युव्हेनाइल ग्लुकोमा. देन क्लिनिकल फीचर्स ऑफ द कंजेनिटल ग्लुकोमा. क्लिनिकल फीचर्स म्हणजे क्लिनिकली कुठले कुठले फीचर्स आपल्याला सायन्स बघायला भेटतात. लॅक्रिमेशन, फोटोफोबिया, कॉर्नियल एडिमा म्हणजे जे कॉर्निया आहे आईच्या तिथे एडिमा झालेला बघतो. इन्क्रीज आयओपी इंट्राऑक्युलर प्रेशर बघायला भेटतो. आईज बिकम मायोपिक, नियर साइटनेस होतो पेशंट मध्ये. कॉर्नियल डायमीटर मोर दॅन द 13 mm ची. हे सगळे क्लिनिकल फीचर्स आपल्याला कंजेनिटल ग्लुकोमा मध्ये बघायला भेटतात. देन ॲक्वायर्ड ग्लुकोमा ह्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये कुठले येतात, प्रायमरी ओकर अँगल ग्लुकोमा, प्रायमरी अँगल क्लोजर ग्लुकोमा, क्रोनिक अँगल क्लोजर ग्लुकोमा. सेकंडरी ग्लुकोमा मध्ये लेन्स इंड्यूस ग्लुकोमा, ग्लुकोमा ड्यू टू व्हिएटिस, न्यूरोवॅस्क्युलर ग्लुकोमा, ग्लुकोमा असोसिएटेड विथ इंट्राऑक्युलर ट्यूमर अँड स्टेरॉइड इंड्यूस ग्लुकोमा. हे सगळे सब टाइप्स होते सेकंडरी आणि प्रायमरीचे. तर प्रायमरी मध्ये प्रायमरी ग्लुकोमा कसा होतो पेशंट मध्ये. प्रायमरी ग्लुकोमा इज अ प्रोग्रेसिव्ह condition and is most common cause of the irreversible blindness across the world. प्रायमरी ग्लुकोमा ही एक प्रोग्रेसिव्ह कंडिशन आहे म्हणजे ही डे बाय डे इयर बाय इयर ही प्रोग्रेस होत राहते आणि याच्यामध्ये इरिव्हर्सिबल ब्लाइंडनेस असतो म्हणजे एकदा पेशंटला ब्लाइंडनेस झाला की तो परत रिव्हर्स होत नाही. तर याच्यामध्ये पहिले प्रायमरी ओपन अँगल ग्लुकोमा, also called as the open angle glaucoma or chronic simple glaucoma or simple complex glaucoma. हे सगळे त्याचे अदर नेम्स आहेत. प्रायमरी ओपन ग्लुकोमाचा अजून काय बोलतात, ओपन अँगल ग्लुकोमा, क्रोनिक सिंपल ग्लुकोमा और सिंपल कॉम्प्लेक्स ग्लुकोमा. Result from the overproduction of the aqueous humorous through the trabecular mass work result in increased IOP and damage to optic nerve and result in a vision loss किंवा loss of vision. तर ह्याच्यामध्ये काय बघायला भेटतं, प्रायमरी ओपन अँगल ग्लुकोमा मध्ये जे aqueous humorous प्रोडक्शन आहे ते ओव्हर प्रोडक्शन झालेलं बघायला भेटतं आणि ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे तिथे एक मेश लाईक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला बोलतात ट्रॅबिक्युलर मेश वर्क. आणि हे तयार झाल्यामुळे ट्रॅबिक्युलर मेश वर्क तिथे झाल्यामुळे जो इंट्राऑक्युलर प्रेशर आहे तो इन्क्रीज झालेला बघायला भेटतो आणि इंट्राऑक्युलर प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे जे ऑप्टिक नर्व्स आहेत त्याला डॅमेज होतं आणि पेशंट मध्ये आपल्याला लॉस ऑफ विजन बघायला भेटते. तर याच्यामध्ये क्लिनिकल फीचर्स कुठले कुठले बघायला भेटतात, माइल्ड एज इन आई, हेडॅक बघायला भेटतो, इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर बघायला भेटतो,
लॉस ऑफ पेरिफेरल विजन. एक असं सेंट्रल विजन, एक असतं पेरिफेरल विजन. पेरिफेरल म्हणजे बाजूचं दिसत नाही पेशंटला, आणि एक असं सेंट्रल विजन, फक्त समोरचं दिसत नाही. टनल विजन याला बोलतात, पेरिफेरल टनल विजन. जसं टनल मध्ये आपल्याला बाकीचं काही दिसत नाही, सगळा अंधारात दिसतो आणि फक्त समोर हा उजळणार दिसतो त्या कंडिशन मध्ये. समोरचं दिसत नाही, बाकीचं बाजूचं दिसतं, त्याला बोलतो पेरिफेरल विजन. रिड्यूस व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी ऍट नाईट. नाईट ब्लाइंडनेस पण या पेशंट मध्ये बघायला भेटतो. कॉर्नियल एडेमा बघायला भेटतो आणि व्हिज्युअल फील्ड डिफेक्ट पेशंट मध्ये आपल्याला बघायला भेटतो. देन प्रायमरीचा दुसरा सब टाइप आहे प्रायमरी अँगल क्लोजर ग्लुकोमा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रायमरी क्लोज अँगल ग्लुकोमा, नॅरो अँगल ग्लुकोमा, प्युपिल ब्लॉक ग्लुकोमा अँड ऍक्यूट कंजेस्टिव्ह ग्लुकोमा. तर हा कधी होतो, याचा ऑनसेट ऑफ पिरियड काय, रॅपिड ऑप्थेल्मिक इमर्जन्सी असते या कंडिशन मध्ये अँगल क्लोजर ग्लुकोमा मध्ये. अनलेस ट्रीटेड प्रॉपरली द कॉजेस ब्लाइंडनेस इन 3 to 5 days. जर प्रायमरी अँगल क्लोज ग्लुकोमाला ट्रीट केलं नाही तर आपल्याला पेशंट मध्ये ब्लाइंडनेस 3 ते 5 दिवसाच्या आत बघायला भेटतो. दिस इज ड्यू टू द abnormal structure in front of the eyes, the result from the obstruction of the outflow of the aqueous humorous. जे आईचं ऍबनॉर्मल स्ट्रक्चर आहे ह्याच्यामुळे काय होतं, ऑब्स्ट्रक्शन होतं आउटफ्लो ऍक्वेस ह्युमरस होण्यासाठी या कंडिशन मध्ये. क्लिनिकल फीचर्स काय, प्रायमरी अँगल क्लोजर ग्लुकोमाचे पेन बघायला भेटतं, रेडनेस बघायला भेटतो, इन्क्रीज आयपी बघायला भेटतं, ब्लड विजन बघायला भेटतं, ब्लर विजन, हेडॅक बघायला भेटतं, नॉसिया, ओमिटिंग, इडिमेटस कॉर्निया, डिक्रीज विजन याकडे बघायला भेटते आणि मॉडरेट प्युपिलर डायलिटेशन बघायला भेटतं पेशंट मध्ये. नेक्स्ट क्रोनिक अँगल क्लोजर ग्लुकोमा. तर क्रोनिक अँगल क्लोजर ग्लुकोमा म्हणजे काय होतं, मे डेव्हलप ऍट द सिक्वेन्सेस टू अन अटॅक ऑफ द ऍक्यूट अँगल ग्लुकोमा. क्लिनिकल पिक्चर्स मध्ये काय बघायला भेटतं, त्याच्यामध्ये इन्क्रीज आयओपी झालेला बघायला भेटतो, व्हिज्युअल फील्ड डिफेक्ट बघायला भेटतो, डिक्रीज व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी झालेली बघायला भेटते. तर याच्यामध्ये काय होतं, हे सिक्वेन्शियल अटॅक येतो ऑफ ऍक्यूट अँगल ग्लुकोमाचा. ह्याच्यामुळे क्रोनिक ऍक्यूटचं क्रोनिक मध्ये कन्व्हर्जन होतं. तर हे होतं सगळं प्रायमरी अँगल ग्लुकोमा. नेक्स्ट सेकंडरी.